हॅलो फ्रेंड्स, आपण MPSC ग्रुप बी ग्रुप सी याचे जे PYQs आहेत त्याची जनरल सायन्सची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे आणि ह्या सामान्य विज्ञान चे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत त्यांचे आपण स्पष्टीकरण बघत आहोत। आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती MPSC ग्रुप बी संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची आहे, जिची एक्झाम झाली होती 4 सप्टेंबर 2021 मध्ये। प्रश्न आहे, फिजिक्सचा प्रश्न आहे, पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? ऑप्शन्स आहे गुरुत्वाकर्षणीय पद्धत ग्रॅव्हिटेशनल मेथड, सेकंड ऑप्शन आहे खगोलीय पराशर पद्धत पॅरालॅक्स मेथड, थर्ड ऑप्शन आहे समांतर पद्धत पॅरलल मेथड आणि फोर्थ ऑप्शन आहे थेट पद्धत डायरेक्ट मेथड्स। की आपण पृथ्वीवरनं आपल्यापासून जे तारे आहेत त्यांचं अंतर आपण कोणत्या पद्धतीने मोजतो ते निश्चित कसं केलं जातं, तर याचं योग्य उत्तर आहे खगोलीय पराशर मेथड आणि ते कसं केलं जातं ते आपण बघूयात। बघा, आपली सूर्य जो आहे या सूर्याभोवती आपली पृथ्वी काय करते तर प्रदक्षिणा घालते आहे आणि हे करत असताना जर आपण एक पहिल्या 6 महिन्यांमध्ये जर आपण बघितलं तर पृथ्वीची एक पोझिशन आहे आणि दुसऱ्या 6 महिन्यामध्ये पृथ्वीची दुसरी पोझिशन आहे। आता ह्या दोन पोझिशन ज्या आहेत सूर्यापासून दोन वेगवेगळ्या म्हणजे 6 महिन्यानंतर इकडे असणारे 6 महिन्यानंतर इकडे असणारे पृथ्वी, आता ह्या दोन पोझिशनवरनं आपण एखादा विशिष्ट तारा जो जवळचा तारा आहे सपोज आणि त्याला आपण जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा काय होतं की एका पोझिशनवरनं जेव्हा आपण ऑब्झर्व करतो तेव्हा तिथून तर सूर्यापर्यंत जाणारा इथे एक आपल्याला एक कोन मिळतो, पराशरीय कोन त्याला म्हटलं जातं किंवा पॅरलॅक्स अँगल त्याला म्हटलं जातं आणि तसंच दुसऱ्या पोझिशनवरनं जेव्हा आपण ऑब्झर्व करतो तेव्हाही आपल्याला एक कोन मिळतो आणि अशा दोन वेगवेगळ्या पोझिशनवरनं जेव्हा आपण एखाद्या ताऱ्याला ऑब्झर्व करतो तेव्हा त्याच्या पोझिशन मध्ये अपरंट चेंज झाल्याचा थोडासा बदल झाल्याचा आपल्याला काय दिसतो, बदल आपल्याला दिसत असतो। आता हा जो कोन आहे ह्या कोनावरनं आपल्याला काय करता येत असतं, त्या ताऱ्याचं अंतर काढता येत असतं। फॉर्म्युला काय आहे त्यासाठी, तर ताऱ्याचं अंतर जे आपण पारसेक मध्ये मोजतो आणि ताऱ्याचं अंतर बरोबर आहे 1/2 तो पॅरलॅक्स अँगल जो आर्क सेकंद मध्ये मोजला जातो। आता बघा इथे काय आहे की एक प्रकारे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे की डिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द अँगल ऑफ पॅरलॅक्स विच इज मेजर इन आर्क सेकंड, बरोबर। मग आता जर हा पॅरलॅक्स अँगल जितका लहान तितका काय असणार आहे, तो तारा दूर असणार आहे आणि हा पॅरलॅक्स अँगल जितका मोठा तितका हा अंतर काय असणार आहे, त्या ताऱ्याचं अंतर काय असणार आहे, कमी असणार आहे। म्हणजे हा अँगल लहान तर तारा काय असणार आहे, पृथ्वीपासून दूर असणार आहे आणि हा अँगल जर मोठा असेल तर तो तारा पृथ्वीपासून काय असणार आहे, जवळ असणार आहे। 1 पारसेक म्हणजे काय असतं, तर 1 पारसेक म्हणजे जवळजवळ 3.25 लाईट इयर्स असतं। ठीक आहे, नॉर्मली आपण ताऱ्यांचं अंतर लाईट इयर मध्ये म्हणत असतो पण इथे मोजलं जाताना ते पारसेक मध्ये मोजलं जात असतं आणि 1 पारसेक म्हणजे काय असतं तर 3.25 लाईट इयर असतं। आणि जर मग हा कोन जर 1 आर्क सेकंदचा असेल, जर हा कोन 1 आर्क सेकंदचा असेल तर तो तारा जो आहे तो पृथ्वीपासून काय असेल, 1 पारसेक इतक्या अंतरावरती असेल। तर ताऱ्यांची अंतर मोजण्यासाठी पॅरलॅक्स मेथडचा पराशर मेथडचा वापर हा केला जात असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, सोलार सेलचे सौर घटाचे कार्य डॅश डॅश वर आधारित आहे। फर्स्ट ऑप्शन आहे स्टार्क इफेक्ट, सेकंड ऑप्शन आहे कूलम इफेक्ट, थर्ड ऑप्शन आहे झीमन इफेक्ट आणि फोर्थ ऑप्शन आहे फोटोव्होल्टाइक इफेक्ट। योग्य उत्तर आहे फोटोव्होल्टाइक इफेक्ट। आपण जेव्हा सोलार सेल वापरतो तर अर्थातच आपण सूर्यप्रकाश जो आहे त्याचा वापर आपण करतो आणि मग सूर्यप्रकाशामध्ये काय आहेत, फोटॉन्स आहेत। अशी फोटॉन्स जेव्हा सोलार सेल मधल्या सिलिकॉन वरती सेमीकंडक्टर वरती पडतात, मुख्यतः तो सिलिकॉन आपण वापरतो, तर असे फोटॉन सूर्यप्रकाशातले फोटॉन जेव्हा सिलिकॉन वरती पडतात तेव्हा ती फोटॉनची ऊर्जा जी आहे ती तिथे काय होते, शोषली जाते आणि तिथे काय तयार होत असतात, तर इलेक्ट्रॉन होल पेअर्स तिथे तयार होत असतात। इलेक्ट्रॉन होल पेअर्स तिथे काय होतात,
तयार होतात. आता सोलार सेलमध्ये काय असतं, पीएन जंक्शन असतं. हा जो पीएन जंक्शन असतो तो काय करतो, तर ह्या इलेक्ट्रॉन आणि होल्सच्या ज्या पेअर्स आहेत त्यांना काय करतो, अपोजिट डायरेक्शन मध्ये प्रवाहित करतो. या अपोजिट डायरेक्शन मध्ये प्रवाहित केल्यामुळे काय होणार आहे, तर तिथे तफावत निर्माण होणार आहे, म्हणजे तिथे व्होल्टेज निर्माण होईल, चार्जचा डिफरन्स निर्माण होईल, व्होल्टेज निर्माण होईल. आणि असं व्होल्टेज चार्जचा डिफरन्स जेव्हा आपण एखाद्या परिपथाला, एखाद्या सर्किटला, बाह्य सर्किटला आपण जोडणार आहे, तर अर्थातच तिथून काय निर्माण होणार आहे, तर चार्जचा प्रवाह निर्माण होतो आणि इलेक्ट्रिक करंट काय होत असतो, तर वाहू लागत असतो. तसा फोटोव्होल्टाईक इफेक्ट जे आहे त्या फोटोव्होल्टाईक इफेक्ट वरती सोलार सेलचं कार्य हे काय आहे, आधारित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात डॅश डॅश असते. ऑप्शन्स आहे कॉपर, झिंक आणि सिल्वर. सेकंड ऑप्शन आहे कॉपर, झिंक आणि निकेल. थर्ड ऑप्शन आहे कॉपर, निकेल आणि सिल्वर. फोर्थ ऑप्शन आहे कॉपर, झिंक आणि ॲल्युमिनियम. योग्य उत्तर आहे कॉपर, झिंक आणि निकेल. आता जर्मन सिल्वर असं नाव आहे, पण हे आठवणीत घेणं खूप गरजेचं आहे की जर्मन सिल्वर मध्ये सिल्वर नसते आणि त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन पूर्णपणे चुकीचे आहे. नाव याचं जर्मन सिल्वर आहे, हे त्याला थोडीशी काय म्हणता येईल आपल्याला, तर थोडंसं चमकदारपणा पण असतो, पण याच्यामध्ये काय नसतं, तर याच्यामध्ये सिल्वर नसते. मग जर्मन सिल्वर जर आपण घेतला तर जर्मन सिल्वर मध्ये काय आहे, कॉपर आहे, झिंक आहे, जस्त आहे आणि निकेल आहे. कॉपर, झिंक, निकेलचा तो मिश्र धातू आहे, त्याला निकेल सिल्वर सुद्धा म्हटलं जातं. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर कॉपरच्या अजून जर आपण मिश्र धातू जर बघितले तर कॉपरचा मिश्र धातू पितळ पण येतो, ज्यामध्ये कॉपर आणि झिंक असतं. ब्रांझ, कांस्य पण असतं, ज्यामध्ये कॉपर आणि कथिल असतं, टीन असतं. सोल्डर, आपण इतर काही मिश्र धातूंबाबत जर बघितलं तर सोल्डरचा जो धातू असतो त्यामध्ये लेड आणि कथिल असते. ड्युरॅल्युमिनियम मध्ये काय, ॲल्युमिनियम, कॉपर, मॅंगनीज, मॅग्नेशियम, मॅंगनीज ही असतात. आणि स्टेनलेस स्टीलमध्ये आयर्न, क्रोमियम, निकेल आणि काही प्रमाणात कार्बन हा असतो. तर मिश्र धातू व्यवस्थितपणे आठवणीत ठेवणं गरजेचं आहे, कारण आतापर्यंत आयोगाने बऱ्याचदा कॉपरचे मिश्र धातू, झिंकचे मिश्र धातू किंवा ब्रास काय आहे, ब्रॉन्झ काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्फटिकासारख्या पदार्थांना निश्चित भौमितिक रचना असते, डेफिनाइट ज्योमेट्री असते. ब, निश्चित द्रवीभवन बिंदू असतो, शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. क, दिशानुवर्ती गुणधर्म असतात, एन आयसोट्रॉपिक प्रॉपर्टीज असतात. आता स्फटिक जेव्हा आपण म्हणतो, क्रिस्टल्स आपण म्हणतो किंवा क्रिस्टलाइन सॉलिड्स जे आपण म्हणतो, त्या क्रिस्टलाइन सॉलिड्सची काय दिलेली आहेत, गुणधर्म दिलेली आहेत. जर आपण बघितलं तर आपण काय म्हणता येईल, आपल्याला डायमंड वगैरे जी आहेत ही काय क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे, किंवा आपल्या घरातली साखर जी असते ही सुद्धा काय क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे. आणि अशी जी क्रिस्टलाइन सॉलिड्स जी आहेत ती कशी असतात, तर क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये ज्या अणूंची रचना असते ना ती काय आहे, अत्यंत नियमित निश्चित पद्धतीने असते आणि त्याच्यामध्ये लॉंग रेंज ऑर्डर्स असतात आणि त्यामुळे त्यांना काय मिळतो, तर जिओमेट्रिकल शेप हा निश्चित भौमितिक आकार हा मिळत असतो. तर पहिलं विधान बरोबर आहे की क्रिस्टलाइन सॉलिड्स जे असतात त्यांना काय असतं, तर स्फटिक स्नायूंना काय असतं, तर निश्चित असा आकार असतो, निश्चित भौमितिक आकार हा असतो. त्यानंतर स्फटिकीय स्नायू जे आपण म्हणतो किंवा क्रिस्टलाइन सॉलिड जे आपण म्हणतो त्यांच्यामध्ये हे कणांची जी व्यवस्थित मांडणी आहे आणि ते जे बॉन्ड आहेत तिथे बऱ्याचदा काय असतो, कोव्हॅलंट बॉन्ड वगैरे असतो आणि त्या बॉन्डमुळे काय होतं, तर त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस तिथे असतात आणि त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे हे ठराविक तापमानालाच काय होतात, वितळतात. म्हणजे त्यांना काय असतो, निश्चित मेल्टिंग पॉइंट असतो, स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट आपल्याला इथे बघायला मिळतो. ठीक आहे, क्रिस्टलाइन सॉलिड्सला काय असतो, निश्चित असा मेल्टिंग पॉइंट असतो. त्या व्यतिरिक्त एन आयसोट्रॉपी म्हणजे काय असतं, तर वेगवेगळ्या दिशांनी जर पदार्थाचे गुणधर्म हे सारखे असतील तर त्याला आयसोट्रॉपी असं म्हटलं जातं. आणि जर त्या पदार्थामध्ये, त्या क्रिस्टल्समध्ये वेगवेगळ्या दिशांनी जर आपण हे भौतिक गुणधर्म जर आपण घेतले की जसं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झालं किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी झालं किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झालं, हे जर वेगवेगळ्या दिशांनी काय होत असतील, बदलत असतील, वेगवेगळे असतील, तर त्याला एन आयसोट्रॉपी असं म्हटलं जातं. एन आयसोट्रॉपी म्हणजे काय, वेगवेगळ्या दिशांनी काय आहेत, तर जी भौतिक गुणधर्म आहेत ती वेगवेगळी आहेत.
तर हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. मग आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये जर आपण बघितलं तर क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये आपल्याला हे तिन्ही गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून जर आपण बघितलं तर वरील सर्व विधानं जी आहेत ती काय आहेत, आपल्याला योग्य बघायला मिळतात. या व्यतिरिक्त जर आपण कंपॅरेटिव्हली स्टडी करायचा म्हटला तर क्रिस्टलाइन सॉलिड्स सोबतच तुम्ही कशाचा अभ्यास करू शकतात, तर तुम्ही अमॉर्फस सॉलिड्स जे असतात त्यांचा अभ्यास करू शकतात. आणि जे अमॉर्फस सॉलिड्स असतात त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर अमॉर्फस सॉलिड्सला निश्चित मेल्टिंग पॉइंट नसतो. त्यांचे गुणधर्म जर आपण बघितले, भौतिक गुणधर्म जर आपण बघितले तर सर्व दिशांनी ते काय आपल्याला बघायला मिळतात, सारखे आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये निश्चित भौमितिक रचना मात्र तिथे आपल्याला बघायला मिळत नाही. तर कंपॅरेटिव्ह स्टडी करा क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्सचा. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोसले प्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना डॅश डॅशच्या आधारे आहे. अकॉर्डिंग टू मोसले पिरियडिक टेबल जो आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे त्याची मध्ये मूलद्रव्यांची रचना कशाच्या आधारे आहे. ऑप्शन्स आहे, फर्स्ट अणूचे वजन ॲटॉमिक वेट, सेकंड ऑप्शन अणूचे वस्तुमान ॲटॉमिक मास, थर्ड ऑप्शन अणूचा क्रमांक ॲटॉमिक नंबर आणि फोर्थ ऑप्शन आहे अणूचे आकारमान ॲटॉमिक व्हॉल्यूम. तर योग्य उत्तर आहे अणुक्रमांक ॲटॉमिक नंबर. काय असतं अणुक्रमांक किंवा ॲटॉमिक नंबर म्हणजे, तर अणूच्या केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा अणुकेंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या जी असते त्याला ॲटॉमिक नंबर असं म्हटलं जातं. मोसले यांनीच ही संकल्पना दिलेली आहे ॲटॉमिक नंबर, की अणूच्या केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची संख्या. आता आधुनिक आवर्त सारणी जी आहे ही आधुनिक आवर्त सारणी अणु अंकावर आधारित आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हायड्रोजन, मग हिलियम, मग लिथियम अशा पद्धतीने अणुक्रमांक वाढत जातो. आता ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये जर आपण डावीकडून उजवीकडे जर गेलो तर अणुअंक वाढत जातो. सपोज आपण दुसऱ्या आवर्तनामध्ये दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये आपण बघत आहोत तर डावीकडून उजवीकडे जाताना काय होत जातं, तर डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक काय होत जातो, वाढत जातो. जसा अणुअंक वाढत जातो त्या पद्धतीने मूलद्रव्यांचा एखादा भौतिक गुणधर्म किंवा रासायनिक गुणधर्म आहे तो वाढत तरी जातो किंवा कमी तरी होत जातो. म्हणजे काय, तर म्हणजे पिरियडिक टेबल जो आहे, आधुनिक आवर्त सारणी जो आहे त्याचा एक नियम सुद्धा आहे की मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे मूलद्रव्याच्या अणुअंकाचे, अणुक्रमांकाचे आवर्ती फल असतात. म्हणजे आवर्तनामध्ये ते त्या पद्धतीने वाढत जातात. या व्यतिरिक्त जर आपण मेंडेलिव्हची पिरियडिक टेबल जर आपण बघितला तर मेंडेलिव्हची आवर्त सारणी जी आहे ती अणुवस्तुमानांकावर आधारित आहे. तर त्यामुळे व्यवस्थितपणे आठवणी ठेवायचं आहे. अगदी डोबेरायनरची त्रिके असतील तर ती सुद्धा अणुवस्तुमानांकावर आधारित होती. न्यूलँडची अष्टके हे सुद्धा वर्गीकरण अणुवस्तुमानांकावर आधारित आहे आणि मेंडेलिव्हची आवर्त सारणी अणुवस्तुमानांकावर आधारित आहे. पण आधुनिक आवर्त सारणी ही अणुक्रमांकावर आधारित आहे, ॲटॉमिक नंबरवर आधारित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालीलप्रमाणे आहेत आणि अ दिलेला आहे प्रोटिस्टा, फंजाय, मॅमलिया, ॲनिलिडा आणि प्लांटी. ब दिलेला आहे मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमलिया. क दिलेला आहे प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, पोरिफेरा, ॲनिमलिया. ड दिलेले आहे मोनेरा, फंजाय, मॅमलिया, प्लांटी आणि ॲनिमलिया. आता रॉबर्ट व्हिटाकर यांनी काय केलेलं आहे, पंचसृष्टी वर्गीकरण दिलेलं आहे आणि ह्या पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये त्यांनी वेगवेगळ्या घटकांच्या आधारे, वैशिष्ट्यांच्या आधारे सजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे की तो सजीव एकपेशीय आहे की बहुपेशीय आहे, त्याचं पोषण कशा पद्धतीने होतं, म्हणजे तो स्वयंपोषी आहे की परपोषी आहे, त्याच्या भोवती पेशी भित्तिका आहे की नाही. आणि मग यानुसार जर आपण बघितलं आणि फायलोजेनीनुसार जर आपण बघितलं तर सर्वात आधी येतो मोनेरा किंगडम म्हणजे सूक्ष्मजीवांची सृष्टी. त्यानंतर येतो प्रोटिस्टा किंवा प्रोटोझोआ म्हणजे आदिजीवींची सृष्टी. त्यानंतर येतं फंगाय म्हणजे कवक सृष्टी. त्यानंतर येतं प्लांटी म्हणजे वनस्पती सृष्टी आणि ॲनिमलिया म्हणजे प्राणीसृष्टी. म्हणजे आपलं ब विधान योग्य आहे. आणि मग पर्याय क्रमांक कोणता योग्य येणार, तर सेकंड पर्याय क्रमांक हा काय येणार आहे, योग्य येणार आहे. तर हे जे
रॉबर्ट विटाकर यांनी दिलेलं पंचसृष्टी वर्गीकरण जे आहे त्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमलिया अशी कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते. ही फायलोजेनी सुद्धा आहे. त्यामुळे हा क्रम व्यवस्थितपणे आठवणीत ठेवणं काय आहे, गरजेचे आहे. मोनेरा जे असतात ते प्रोकॅरियोटिक असतात आणि एकपेशीय असतात. प्रोटिस्टा हे युकॅरियोटिक असतात आणि प्रामुख्याने ते एकपेशीय आपल्याला बघायला मिळतात. फंगाय जे असतात ते युकॅरियोटिक असतात आणि एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात आणि फंगायची जी पेशीभित्तिका असते ती कायटिनची बनलेली असते. यांच्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः ते तयार करत नाही, हेटेरोट्रॉपिक असतात. त्यानंतर वनस्पती प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि सेल्युलोजची पेशीभित्तिका त्यांच्यामध्ये बघायला मिळते. प्राण्यांमध्ये पेशीभित्तिका नसते आणि ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणजे ते कसे आहे, हेटेरोट्रॉपिक आहे. म्हणजे काय, म्हणजे रॉबर्ट विटाकर यांनी वेगवेगळे क्रायटेरिया, जसे एक पेशी आहे की बहुपेशी आहे, पेशी युकॅरियोटिक आहे की प्रोकॅरियोटिक आहे, पेशीभोवती पेशीभित्तिका आहे की नाही आणि पोषण स्वयंपोषी आहे की परपोषी आहे, यानुसार मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमलिया अशा 5 किंगडम मध्ये काय केलेले आहे, सजीवसृष्टीचे वर्गीकरण हे केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात डॅश डॅश हा विषारी पदार्थ दिसून येतो. ऑप्शन्स आहे इंटरफेरॉन, सेकंड ऑप्शन आहे हिमोझॉइन, थर्ड ऑप्शन आहे हिरुडिन आणि फोर्थ ऑप्शन आहे कोलोस्ट्रम. योग्य उत्तर जर आपण बघितलं तर योग्य उत्तर आहे हिमोझॉइन. आता बघा, मलेरिया हा जो आजार आहे हा कशामुळे होतो, तर मलेरिया हा आजार प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स किंवा प्लाझ्मोडियम नावाचा जो आदिजीवी असतो त्यामुळे होतो. हा आदिजीवी आपल्या शरीरामध्ये डासामार्फत, मेनली अॅनाफिलस मॉस्किटो मार्फत काय करतो, आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. हा आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींमध्ये वाढतो. जेव्हा तो लाल रक्तपेशींमध्ये वाढतो तेव्हा ते लाल रक्तपेशींमध्ये असणारं, आरबीसीज मध्ये असणारं हिमोग्लोबिन तो अन्न म्हणून काय करतो, वापरतो. आता हिमोग्लोबिन कशाचं बनलेलं असतं, तर हिमोग्लोबिन 4 ग्लोबिन प्रथिनाचे तंतू आणि हे एक हिम अणू किंवा त्या प्रत्येकासोबत असलेला हिम अणू म्हणजे 4 हिमचे अणू याचा बनलेला असतो. आता हिमोग्लोबिनचं पचन करताना त्या हिमोग्लोबिन मध्ये जे लोहाचं कंटेंट आहे, हिम जो ग्रुप आहे, त्याचं पचन हा आदिजीवी करू शकत नाही, हा प्लाझ्मोडियम करू शकत नाही, त्याच्यासाठी ते विषारी असतं. आणि म्हणून तो प्लाझ्मोडियम काय करतो, तर त्या हिमोग्लोबिन मधला जो हिम जो भाग आहे त्याचं रूपांतर तो हिमोझाईन नावाच्या एका रंगद्रव्यामध्ये, एका पिगमेंटमध्ये, मलेरिया पिगमेंट त्याला म्हटलं जातं, त्या पिगमेंटमध्ये करतो. आता हा पॅरासाइट त्या पेशीमध्ये वाढतोय आणि एक वेळेनंतर ती पेशी काय होणार आहे, बस्ट होणार आहे, ती पेशी फुटणार आहे आणि जेव्हा ती पेशी फुटते तेव्हा त्यातलं हे जे हिमोझॉइन आहे ते काय होतं, रक्तामध्ये मुक्त होतं. आता रक्तामध्ये असं एक रसायन आलेलं आहे जे शरीरासाठी अनोळखी आहे. अशा वेळी शरीर त्याच्या विरुद्ध काय करणार, तर त्याच्या विरुद्ध प्रतिकारात्मक काय करणार, रोग प्रतिकारात्मक यंत्रणा सक्रिय करणार आणि त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पायरोजेनिक सायटोकायनिन्स, उदाहरणार्थ TNF अल्फा आणि इंटरल्युकिन 1 असे काय होतात, स्रवली जातात. पायरोजेनिक म्हणजे ताप आणणारी अशी सायटोकायनिन्स स्रवली जातात आणि त्यामुळे काय होत असतं, तर त्यामुळे अचानकपणे थंडी वाजणं आणि उच्च ताप येणं, वारंवार ताप येणं अशा गोष्टी काय होत असतात, घडत असतात. तर हिमोझॉइन, मलेरियाचा जो पॅरासाइट आहे तो आपल्या शरीरामध्ये हिमोझॉइन नावाचं रसायन तयार करतो आणि त्या हिमोझॉइनमुळे काय होत असतो, तर ताप आणि थंडी हे येत असते. या व्यतिरिक्त इतर ऑप्शनचा जर आपण विचार केला तर इंटरफेरॉन्स काय असतात, तर एखादी विषाणूचा संसर्ग झालेली जी पेशी असते ती विषाणूचा संसर्ग झालेली पेशीच्या विरुद्ध शरीर काय करत असतं, प्रोटीन्स तयार करत असते आणि त्यांना म्हटलं जात असतं इंटरफेरॉन्स. या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन होता हिरुडिन. हिरुडिन काय आहे, तर जळू, ॲनिलिडा फायलम मधला एक प्राणी आहे जळू, ज्याला लीच आपण म्हणतो. हा जो लीच आहे तो रक्तावरती जगत असतो आणि रक्त शोषताना तो काय करतो, तर ते रक्त गोठू नये म्हणून हिरुडिन नावाचं रसायन तयार करत असतो. तर हे हिरुडिन जे आहे नॅचरल अँटीकोॲग्युलंट आहे, ज्यामुळे रक्त गोठत नाही. तर
त्यानंतरचा ऑप्शन होता कोलोस्ट्रम. कोलोस्ट्रम काय असतं, तर सुरुवातीला जे दूध येतं आईच्या स्तनातून प्रसूतीनंतर तर ते जे असतं त्याला कोलोस्ट्रम असं म्हटलं जातं. ते थोडंसं पिवळसर असं दूध असतं आणि ज्यामध्ये IgA प्रकारच्या अँटीबॉडीज काय असतात, भरपूर प्रमाणात असतात, की ज्यामुळे बाळाच्या श्वसन संस्थेला आणि त्याचबरोबर आतड्यांना काय मिळत असतं, एक प्रकारचं म्युकस लायनिंग, एक प्रकारची इम्युनिटी तिथे प्राप्त होत असते. तर अशी इतर ऑप्शन्स पण आपण इथे बघतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? ऑप्शन्स आहे ट्रिपॅनोसोमा, सेकंड ऑप्शन आहे पॅरामेशियम, थर्ड ऑप्शन आहे मच्छर मॉस्किटो आणि फोर्थ ऑप्शन आहे पट्टकृमी टेपवर्म. योग्य उत्तर आहे ट्रिपॅनोसोमा. आता आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा जो आजार आहे हा ट्रिपॅनोसोमा गॅम्बियन्स किंवा ट्रिपॅनोसोमा ब्रुसाय अशा फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स आदिजीवीमुळे होणारा काय आहे, आजार आहे. हा जो आदिजीवी आहे याचं संक्रमण कुणामार्फत होत असतं, तर या आदिजीवीचं संक्रमण विशिष्ट अशी माशी आहे स्टे फ्लाय किंवा त्याला TCTC पण असं म्हटलं जातं, कोणी TCTC म्हणतं किंवा स्टे फ्लाय नावाची जी माशी आहे त्या माशी मार्फत काय होत असतं, या ट्रिपॅनोसोमा आदिजीवीचं संक्रमण हे होत असतं. आता हा आदिजीवी जेव्हा शरीरामध्ये येतो तेव्हा तो रक्तातून पुढे जाऊन सेंट्रल नर्वस सिस्टम पर्यंत पोहोचतो आणि सेंट्रल नर्वस सिस्टमला तो काय करतो, प्रभावित करतो. यामुळे काय होत असतं, तर सतत झोप येणं किंवा झोपेचं जे चक्र असतं ते बदलणं, की जसं दिवसा झोप येणं आणि रात्री झोप न येणं अशा थिंग्स होतात. त्यानंतर ताप, डोकेदुखी, लसिका ग्रंथी ज्या असतात, लिम्फ नोड्स ज्या असतात त्यांना सूज येणं, त्या व्यतिरिक्त मानसिक गोंधळ होणं आणि जर वेळेत लक्ष दिलं नाही तर कोमामध्ये जाण्याची सुद्धा काय असते, तर तिथे शक्यता ही असते. असा जो आजार आहे त्याला आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस असं म्हटलं जातं आणि तो ट्रिपॅनोसोमा अशा आदिजीवीमुळे तो होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? ऑप्शन्स आहे जिम्नोस्पर्म, सेकंड ऑप्शन आहे थॅलोफाइट्स, थर्ड ऑप्शन आहे एंजिओस्पर्म, फोर्थ ऑप्शन आहे ब्रायोफाइट्स. आता शैवाल आणि बुरशी जर आपण बघितलं तर खरं तर पंचसृष्टी वर्गीकरण जे आपण काही वेळापूर्वी बघितलं त्यामध्ये बुरशीला पूर्णपणे काय केलेलं आहे, सेपरेट असा किंगडम दिलेला आहे आणि शैवालांचं क्लासिफिकेशन कशामध्ये येत असतं, प्लांटीमध्ये येत असतं. म्हणजे पंचसृष्टी वर्गीकरणानुसार मुळातच हे दोन वेगवेगळ्या किंगडम मध्ये येणारे असे सजीव आहे. पण इथे जर आपण बघितलं तर त्यांच्या शरीराच्या रचनेनुसार जर आपण बघितलं तर शैवालांमध्येही आपल्याला मूळ, खोड, पान असा कोणताही अवयव दिसत नाही. बुरशीमध्ये पण आपल्याला मूळ, खोड, पान असा कोणताही अवयव दिसत नाही. आणि मग त्यानुसार जर आपण बघितलं तर जुन्या ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने जर आपण विचार केला तर आपल्याला हे दिसतं की शैवाल आणि बुरशी दोघांचाही समावेश कशामध्ये केलेला दिसतो, थॅलोफायटामध्ये केलेला दिसतो. की हे जे थॅलोफाइट्स असतात, थॅलोफायटामध्ये वनस्पतीला काय नसतं, तर मूळ, खोड, पान ही अशी अवयव नसतात. अपुष्प वनस्पतींचा तो काय आहे, गट आहे किंवा विभाग आहे. आणि जुन्या वर्गीकरणाच्या मेथडनुसार काय केलं जातं, तर शैवाल आणि बुरशी ह्या दोघांचाही समावेश कशामध्ये केला जातो, थॅलोफायटामध्ये केला जातो. या व्यतिरिक्त जिम्नोस्पर्म मध्ये मूळ, खोड, पान आपल्याला बघायला मिळतं, बियाभोवती आवरण नसते. अँजिओस्पर्म मध्ये जर आपण बघितलं तर मूळ, खोड, पान ही सर्व असतात आणि त्यांच्यामध्ये बियाभोवती आवरण सुद्धा असतं. ब्रायोफायटामध्ये मुळासारखे किंवा पानासारखे अवयव असतात आणि या ब्रायोफाइट जे असतात त्यांना प्लांट ॲम्फिबियन्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर इथे शैवाल आणि बुरशीचा समावेश कशामध्ये केला जातो, तर थॅलोफाइट्स मध्ये केला जातो. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात? ऑप्शन्स आहे मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको, सेकंड ऑप्शन आहे सायट्रस कॅन्कर, थर्ड ऑप्शन आहे स्मट ऑफ जवार आणि फोर्थ ऑप्शन आहे रायझोक्टिना. योग्य उत्तर आहे मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको किंवा याला टोबॅको मोझाईक डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं.
काय होतं ह्या आजारामध्ये, तर हा जो मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको आहे हा एका व्हायरसमुळे होत असतो, ज्याला टोबॅको मोझाईक व्हायरस असं म्हटलं जातं. हा सर्वात पहिल्यांदा शोधला गेलेला व्हायरस आहे. हे आठवणीत ठेवा की मे बी उद्या प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात पहिल्यांदा शोधला गेलेला विषाणू कोणता, व्हायरस कोणता, तर टोबॅको मोझाईक व्हायरस जो आहे हा टोबॅको मोझाईक व्हायरस सर्वात पहिल्यांदा शोधला गेलेला असा व्हायरस आहे. तर तंबाखूचा मोझाईक रोग हा टोबॅको मोझाईक व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस काय करतो, तर हा व्हायरस पानातील जे हरितद्रव्य असतं, क्लोरोफिल पिगमेंट जे असतं ते नष्ट करतो आणि ठिकठिकाणी असे पॅचेस काय होतात, तयार होतात आणि त्यामुळे कमी हिरवट रंग असलेला, जिथलं क्लोरोफिल पिगमेंट नष्ट झाला असेल तिथे हिरवा रंग कमी असेल आणि जिथं असेल तिथे हिरवा रंग जास्त असेल, तसे मोझाईक पॅटर्न एक विशिष्ट नक्षीसारखा भाग तिथे काय होत असतो, तयार होत असतो आणि त्यामुळे काय होत असतं, तर त्यामुळे अर्थातच प्रकाश संश्लेषण कमी होतं. ज्या भागातलं क्लोरोफिल पिगमेंट नष्ट झालंय त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण कमी होतं, पानं कर्ल्स होतात, त्यांचा आकार बदलतो, श्रिंक होतात, फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतो आणि अर्थातच उत्पादन काय होत असतं, यातून कमी हे होत असतं. तर टोबॅको मोझाईक व्हायरस जो आहे तो काय करतो, टोबॅको मोझाईक डिसीज हा क्रिएट करत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? फर्स्ट ऑप्शन आहे लाल शैवाल, सेकंड ऑप्शन आहे तपकिरी शैवाल, थर्ड ऑप्शन आहे रायझोबियम आणि फोर्थ ऑप्शन आहे नील हरित शैवाल. आता बायो फर्टिलायझर्स जेव्हा आपण म्हणतो तर असे सजीव की जे काय करतायत, तर वनस्पतीला पोषक तत्वांची पूर्तता करतात आणि यामध्ये मेनली नायट्रोजन फिक्सेशन करणारी, नत्र स्थिरीकरण करणारे सजीव आपण बघतो आणि ते मुख्यतः कोणत्या गटामध्ये येतात, तर नील हरित शैवालांमध्ये ती येत असतात. त्यांना आपण सायनोबॅक्टेरिया किंवा मिक्झोफायसी असं सुद्धा आपण म्हणतो. तर भात शेतीमध्ये जर आपण बघितलं तर भात शेतीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी मेनली कशाचा वापर केला जात असतो, नील हरित शैवालांचा वापर केला जातो. या नील हरित शैवालांना सायनोबॅक्टेरिया म्हणून सुद्धा ओळखलं जातं, मिक्झोफायसी म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे जे असतात यांच्यामध्ये ही नॅचरली कपॅसिटी असते की ते हवेतील मुक्त नायट्रोजनचे रूपांतर नायट्रेट आणि नायट्राईट मध्ये करतात, म्हणजेच बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन ते करतात आणि त्यामुळे वनस्पतीला नत्राची पूर्तता होते, जमिनीची सुपीकता त्यामुळे काय होत असते, वाढत असते आणि रासायनिक खतांची गरज तिथे पडत नाही. तर अशा वेळी हे जे सायनोबॅक्टेरिया जे असतात, हे सायनोबॅक्टेरिया भात शेतीमध्ये तिथे अर्थातच वॉटरलॉक कंडिशन आहे त्या ठिकाणी हे खूप चांगल्या प्रकारे वाढतात. एक्झाम्पल जर आपण घ्यायची म्हटली नीलहरित शैवालांमध्ये, सायनोबॅक्टेरियामध्ये, तर ॲनाबेना हे जे नीलहरित शैवाल आहे हे अझोला नावाच्या वनस्पतीसोबत सहजीवनामध्ये राहते आणि नत्रस्थिरीकरण करते. त्यानंतर नॉस्टॉक जर आपण घेतला तर हा मुक्तपणे नत्रस्थिरीकरण करणारा असा सायनोबॅक्टेरिया किंवा नीलहरित शैवाल आहे. ओलोसिरिया हे पण एक्झाम्पल आपल्याला बघता येईल आणि ऑसिलो लॅटोरिया असं सुद्धा आपल्याला इथे एक्झाम्पल बघता येतं. तर नत्रस्थिरीकरणासाठी मुख्यतः नील हरित शैवालांचा वापर हा केला जात असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, जीवाणू खालीलपैकी डॅश डॅश या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात? अ. कोशिकांवरील रिसेप्टर्समध्ये बदल करणे, ब. MDR पंप, थर्ड वेगवेगळ्या एन्झाईमचा स्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो. तर इथे हे तिन्ही विधान योग्य आहे की आपण मेनली काय बघतो, तर बघा जी बॅक्टेरिया असतात किंवा जीवाणू जी असतात ते खूप लवकर स्वतःमध्ये काय करत असतात, अँटीबायोटिक रेझिस्टन्स, प्रतिजैविकांचा विरोध, अँटीमायक्रोबियल एजंट्सच्या विरुद्ध ते काय करत असतात, स्वतःमध्ये तसे बदल घडवून आणत असतात. अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स किंवा अँटीबायोटिक रेझिस्टन्स ते स्वतःमध्ये क्रिएट करत असतात आणि मग ते कशामुळे असं करू शकतात, तर त्यांचे वेगवेगळ्या पॅटर्न्स किंवा वेगवेगळ्या क्रिया त्यांच्या शरीरामध्ये किंवा त्यांच्या सेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ज्यामध्ये पहिलं जर आपण बघितलं तर प्रत्येक पेशी, बॅक्टेरिया म्हणजे एक पेशी आहे, तर बॅक्टेरियाच्या पेशीवरती काय असतात, रिसेप्टर्स असतात आणि हे जे रिसेप्टर्स किंवा टार्गेटेड प्रोटीन्स आहेत त्या बॅक्टेरियावरती, त्या टार्गेटेड प्रोटीन्समध्ये ते काय करतात, बदल करतात. मग आपण एखादं अँटीबायोटिक्स बनवलेलं आहे की ते ह्या विशिष्ट टार्गेटेड प्रोटीनला मॅच होईल असं आपण ते काय केलेलं आहे, अँटीबायोटिक बनवलेलं आहे, पण आता बॅक्टेरियाने काय केलं, ह्या टार्गेटेड प्रोटीनमध्ये काय केला, बदल केला आणि त्यामुळे हे काय होत नाही, मॅच होत नाही. तर बॅक्टेरिया
बॅक्टेरिया टार्गेटेड प्रोटीन्स किंवा रिसेप्टर्स मध्ये बदल करतात आणि त्यामुळे प्रतिजैविक तिथे काय होऊ शकत नाही, बाइंड करू शकत नाही आणि त्यातून त्या बॅक्टेरियाला काय मिळतो, तर त्या अँटीबायोटिक्स विरुद्ध प्रतिकार हा मिळतो. त्यानंतर जीवाणू इफ्लक्स पंप्स म्हणजे काय, मल्टी ड्रग रेझिस्टंट पंप काय करतात, ते त्यांच्या सेल वॉलमध्ये किंवा त्यांच्या आउटर मेम्ब्रेनमध्ये क्रिएट करतात आणि त्यामुळे काय करता येत नाही, प्रतिजैविक ते वापरून काय करू शकत नाही, तर पेशीमध्ये एंटर करू शकत नाही आणि मग त्यामुळे ते अँटीबायोटिक्स पेशीमध्ये त्या बॅक्टेरियामध्ये जाऊच शकत नाही आणि त्यामुळे त्याला हानी पोहोचत नाही. त्यानंतर या व्यतिरिक्त जीवाणू एन्झाईम्स तयार करतात विशिष्ट प्रकारचे. या एन्झाईम्समुळे काय होत असतं, तर ह्या एन्झाईम्समुळे काय होत असतं, तर ते प्रतिजैविकाचं विघटन करून टाकतात, डिग्रेडेशन करून टाकतात आणि त्यामुळे तो प्रतिजैविक निष्क्रिय होतो आणि त्यातून सुद्धा जीवाणूला काय मिळतं, अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा प्राप्त होत असतो. या व्यतिरिक्त त्यांची जी परमिएबिलिटी असते, की सहज बाहेरचे घटक आत घेण्याची जी क्षमता असते, परमिएबिलिटी जी असते, त्याच्यामध्ये ते काय करतात, रिड्यूस करतात, ती परमिएबिलिटी कमी करतात. या व्यतिरिक्त मेटाबॉलिक पाथवेज सुद्धा त्यांचे जे असतात, चयापचयाचे पाथवेज जे असतात, की जिथे अँटीबायोटिक्स हानी करू शकतील असे पाथवेज मध्ये सुद्धा ते काय करतात, बदल करतात. तर जीवाणू जे आहेत, जीवाणू कोशिकांच्या रिसेप्टरवरील बदल करणे, MDR पंपचा वापर करणे, वेगवेगळ्या एन्झाईमचा स्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो, अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून काय करत असतात, स्वतःमध्ये प्रतिजैविकांच्या विरुद्ध प्रतिरोध हे निर्माण करत असतात. अँटीमायक्रोबियल्स विरुद्ध रेझिस्टन्स ते निर्माण करत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्टेफॅलोकोकल खाद्य विषबाधा डॅश डॅश होते. एक ऑप्शन, आधी तयार केलेले एंटेरोटॉक्झिन अंतग्रहण केल्यामुळे, इंजेक्शन ऑफ प्रीफॉर्म एंटेरोटॉक्झिन्स. सेकंड, विषाच्या निर्मितीनंतर श्लेष्मल पृष्ठभागाचे वसाहतीकरण केल्यामुळे, कोलोनायझेशन ऑफ म्युकोझल सरफेस फॉलोड बाय द प्रोडक्शन ऑफ टॉक्झिन. थर्ड ऑप्शन, स्थानिक विषाच्या निर्मितीनंतर जखमेचे किंवा गळूचे वसाहतीकरण केल्यामुळे, कोलोनायझेशन ऑफ वुंड ऑर द ॲब्सेसन्स फॉलोड बाय लोकल टॉक्झिन प्रोडक्शन आणि वरील सर्व कारणांमुळे. आता स्टेफॅलोकोकल फूड पॉयझनिंग जर आपण बघितलं तर हे मुख्यतः एका बॅक्टेरियामुळे होतं, ज्याला आपण म्हणतो स्टेफॅलोकोकस ऑरियस. स्टेफॅलोकोकस ऑरियस या जीवाणूमुळे काय होत असतं, स्टेफॅलोकोकल पॉयझनिंग हे होत असतं. आणि हा बॅक्टेरिया कुठे वाढत असतो, तर हा बॅक्टेरिया जर आपण बघितलं तर दूध, क्रीम, पेस्ट्री, सलाड असे जे अन्न पदार्थ असतं, ह्या अन्न पदार्थांमध्ये काय होतो, तो वाढतो आणि तो तिथे काय करत असतो, तर एक हीट स्टेबल एंटेरोटॉक्झिनची काय करतो, निर्मिती करतो. आता असं अन्न पदार्थ ज्यामध्ये हे एंटेरोटॉक्झिन, हीट स्टेबल एंटेरोटॉक्झिन आहे, असं अन्न पदार्थ अगदी गरम जरी केलं, म्हणजे आपण दूध गरम करून जरी घेत असू किंवा त्या अन्नावरती प्रक्रिया जरी करत असू, तर तरी सुद्धा हे हीट स्टेबल असल्यामुळे ते काय होत नाही, पूर्णपणे नष्ट होत नाही. आणि मग असं अन्न खाण्यात आल्यानंतर काय होतं, तर विषबाधा होत असते. म्हणजे काय झालं, बॅक्टेरियामुळे ही विषबाधा झालेली आहे का, की बॅक्टेरिया पूर्णपणे शरीरात गेलाय आणि शरीरामध्ये त्याने त्याची वसाहत, त्याची कॉलनी तयार केलेली वगैरे, तर तसं झालेलं नाहीये. त्या बॅक्टेरियाने आधीच अन्नामध्ये काय केलेलं होतं, त्या बॅक्टेरियाने आधीच अन्नामध्ये एंटेरोटॉक्झिन तयार केलेलं होतं आणि असं अन्न खाल्ल्यामुळे काय झालेली आहे, विषबाधा झालेली आहे. काही तासांमध्ये जुलाब आणि उलट्यांचा त्रास होतो. तर योग्य उत्तर आहे की स्टेफॅलोकोकल फूड पॉयझनिंग जे आहे ते कशामुळे होत असतं, तर आधी तयार केलेले जे एंटेरोटॉक्झिन्स असतात ते इंजेक्शन, ते ग्रहण केल्यामुळे काय होत असतं, स्टेफॅलोकोकल फूड पॉयझनिंग हे होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय साल्मोनेला फाज टायपिंग केंद्र डॅश डॅश येथे आहे. ऑप्शन्स आहे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली. सेकंड ऑप्शन आहे मौलाना आझाद मेडिकल कॉलेज नवी दिल्ली. थर्ड ऑप्शन आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एंटेरिक डिसीज कोलकाता. फोर्थ ऑप्शन आहे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल. आता नॅशनल साल्मोनेला फाज टायपिंग सेंटर बद्दल विचारलेलं आहे आणि जर आपण बघितलं तर योग्य उत्तर आहे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली. यामध्ये इथे आपल्याला हे पण बघणं गरजेचं आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एंटेरिक डिसीज आहेत ना, इथे साल्मोनेलावरती रिसर्च केला जातो, त्याचा स्टडी केला जातो, पण तिथे फाज टायपिंग सेंटर नाहीये. फाज टायपिंग सेंटर कुठे आहे, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज
नवी दिल्ली येथे आहे. आता हे फाज टायपिंग म्हणजे काय असतं, तर फाज टायपिंग म्हणजे एक आपण व्हायरसेसच्या मदतीने विषाणूंच्या मदतीने आपण जीवाणूंचं बॅक्टेरियाचं काय करतो, वर्गीकरण करत असतो. मग आता टायफॉइड जो आजार आहे तो साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो आणि साल्मोनेला टायफीचे वेगवेगळे स्ट्रेन आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. आता हे वेगवेगळे प्रकार आपण कुणाच्या मदतीने ओळखणार आहोत, तर आपण व्हायरसेसच्या मदतीने, विषाणूंच्या मदतीने ओळखणार आहेत. जी व्हायरसेस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात त्यांना बॅक्टेरियोफाजेस असं म्हटलं जातं आणि ह्या बॅक्टेरियोफाजेसच्या मदतीने आपण काय करतो, तर बॅक्टेरियाचा प्रकार, त्याचा स्ट्रेन ओळखतो की ज्याच्यामुळे आपल्याला साथीचा स्रोत ओळखण्यासाठी मदत होत असते. याचबरोबर साथीचे जे आजार असतात त्यावेळी ते रोग नियंत्रण करणं योग्य होत असतं आणि या व्यतिरिक्त एपिडेमिओलॉजिकल स्टडी जो असतो साथीचा तो करणं शक्य होत असतं. योग्य औषधोपचार कोणते असतात, कोणते डोस लागू पडतील हे सुद्धा आपल्याला काय करता येतं, तिथे डिफाईन करता येतं आणि म्हणूनच काय केलं जात असतं, तर फाज टायपिंग केलं जात असतं. तर नॅशनल फाज टायपिंग सेंटर जे आहे ते लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथे आहे. मग आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 2020 ची प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर फिजिक्सचे जे क्वेश्चन्स होते त्यामध्ये पाराशर मेथड वगैरे यावरती विशेषतः प्रश्न विचारलेला आहे. केमिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर क्रिस्टलाइन सॉलिड हा एक महत्वाचा असा टॉपिक, त्यावरती प्रश्न विचारलेले. आणि बायोलॉजीमध्ये जर आपण बघितलं तर 5 किंगडम क्लासिफिकेशन किंवा प्लांट क्लासिफिकेशन यावरती प्रश्न विचारलेले. पुढच्या सेशनमध्ये आपण अशाच एका प्रश्नपत्रिकेबद्दल आणि त्याचे जे PYQs आहेत आणि त्याचे स्पष्टीकरण आहेत ते आपण बघणार आहोत. धन्यवाद. द युनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने सरळ सेवा आणि कंबाईन या उद्देशाने एकत्रितपणे अभ्यास करण्याच्या उद्देशाने 15 जुलै 2026 पासून ऑफलाईनची बॅच त्या ठिकाणी लॉन्च करतोय. आणि याशिवाय जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी महाराष्ट्रातून पुण्यामध्ये येणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी विशेष अशी ऑनलाईन बॅच लॉन्च करतोय जी 20 जुलै पासून सुरू होणार आहे. फक्त 9,999 रुपयांमध्ये आपण ही ऑनलाईनची बॅच त्या ठिकाणी लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासासाठीचा आवश्यक असणारे नोट्सचा सेट देखील त्याच्यामधून दिला जाईल. याशिवाय 10 महिन्यासाठी ही बॅच चालणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक त्या ठिकाणी फॅकल्टी उपलब्ध असतील. झालेल्या टीचिंग वरती ठराविक कालखंडाने आपण त्याची टेस्ट देखील घेणार आहोत. ऑफलाईन बॅच जी 15 जुलै पासून आपली सुरू होणार आहे ती आहे नारायणपेठेमध्ये शिवम कॉम्प्लेक्स बिल्डिंग नंबर 3 मध्ये पहिल्या फ्लोअरवरती आपली ही बॅच त्या ठिकाणी लॉन्च होणार आहे. खाली दिलेल्या नंबरवरती आपण जर कॉन्टॅक्ट केला तर माझे सहकारी आपल्याला याबद्दलची इत्तंभूत माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देतील. धन्यवाद.